आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याचं कारण राजसाहेबांनी आज सकाळीच श्री सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत काही गैरसमजाने समस्त महाराष्ट्राला एक माहिती दिली आणि त्यामध्ये सिद्धिविनायक न्यासाचे काही आमचे जे ट्रस्टी आहेत यांनी शासनाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये चौकशी करा अशा प्रकारची विनंती केली होती आणि या उल्लेख करताना नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना या निर्माण झाल्या आणि त्यामुळेच आज या ठिकाणी आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक न्यास गेली 2 वर्ष जे अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहे ती माहिती व्हावी या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चोरी असा उल्लेख नाही. गेली 2 वर्ष म्हणजे पूर्वी श्री सिद्धिविनायक न्यासाची जी काही दानपेटी होती या दानपेटीमध्ये येणारी रक्कम ही साधारण 40-45 लाख रुपये होती आणि गेल्या महिन्याभरामध्ये ही साधारणतः 90, 95, 98 लाखापर्यंत ही अशी वाढलेली आहे आणि त्यामुळे ज्या काही उपाययोजना केल्या ह्या उपाययोजना केल्यामुळे ही वाढली आहे. अर्थात ज्या वेळेला ह्या सरकारकडे ह्या दोन्ही वर्षाचं ऑडिट जाईल वाढलेली रक्कम आणि 2 वर्षापूर्वीची 40-45 लाखापर्यंत असलेली रक्कम याचं जेव्हा ऑडिट केलं जाईल त्यावेळेला निश्चितच त्यामध्ये एक संशयाची भावना निर्माण होईल आणि त्याचं सत्य कारण लोकांना कळलं पाहिजे की ही वाढली का आणि त्यावेळेला ती कमी का होत होती याची काही कारणं लोकांना कळली पाहिजेत. आणि म्हणून आपण खास आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगू, ज्या वेळेला ट्रस्टी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली आणि युती शासनाने 10 सदस्य दिले त्यावेळेपासून हे उत्पन्न वाढावं आणि सिद्धिविनायक न्यासामध्ये जे काही थोडंसं अनियमितता आहे त्याच्यावर कुठेतरी बंधन आणावं अशा प्रकारचे आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाने काम करत असताना असं लक्षात आलं की कर्मचाऱ्यांमध्ये मग परमनंट कर्मचारी काही कंत्राटी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात. ते जे केले जातात ते सुद्धा मीडिया मार्फत केले जातात, सोशल मीडिया मार्फत केले जातात. वेगवेगळ्या माध्यमातून ह्या पैशाची इथे कुठेतरी दर्शन देण्यासाठी ही अनियमितता सापडते आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही होणार नाही. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाहेरचे जे काही एजंट मंडळी किंवा काही स्टॉलधारक होते हे परस्पर लोकांना दर्शन देण्याच्या नावाखाली हे आतमध्ये दर्शन देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही आर्थिक व्यवहार होतो. हा व्यवहार आम्ही तातडीने बंद केला. त्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं. त्यानंतर केलेली उपाययोजना म्हणजे जे भटजी आहेत ह्या भटजींना सुद्धा आलेला भक्त हा पेटीत काही दान करतो आणि काही भटजींना पैसे देतो. ही आपली हिंदू परंपरा आहे. पण आपल्या असलेल्या नियमाप्रमाणे किंवा GR प्रमाणे भटजींना जर कोणी भक्तांनी पैसे दिले तर त्यांनी ते दान पेटीत टाकावेत अशा प्रकारची नियमावली आहे. पण तिकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि आम्ही कटाक्षाने भटजी मंडळींची बैठका घेऊन त्यांनाही सांगितलं की आपल्याला जे पैसे दिले जातील तेही दानपेटीत टाका आणि ते टाकल्यानंतर असं लक्षात आलं प्रचंड मोठ्या प्रमाणात ही निधीची वाढ होते आणि ही वाढ झाल्यानंतर साधारणतः ही वाढ आणखी कशी होऊ शकेल किंवा ऑडिटमध्ये हे आपल्याला कसं दाखवता येईल की यापूर्वी सुद्धा हे वाढ होऊ शकली असती पण ती होत नव्हती. यावेळेला आमचे 10 ट्रस्टी मिळून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळे हे उत्पन्न वाढलेलं आहे. हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल. जे पत्र दिलंय त्या पत्रामागचा उद्देशच हा होता. 2 वर्षापूर्वी 40-45 लाख
जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं ही यामागची भावना होती. त्यानंतर दुसरी एक, इथे पैसे मोजण्यासाठी बाहेरचे काही कर्मचारी एनजीओज मागवले जायचे आणि त्या एनजीओच्या माध्यमातून ते पैसे मोजले जायचे. आमच्या लक्षात आलं हे जर आपण थांबवलं आणि जर आपलेच कर्मचारी तिथे पैसे मोजण्यासाठी लावले तर मला असं वाटतं तिथे जर काही लूप होल्स असतील तर त्यामुळे सुद्धा या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. या उद्देशाने केलेल्या अनेक उपाययोजना आहेत आणि ह्या उपाययोजनांमुळे जी आत्ता दानपेटीमध्ये वाढलेली जी वाढ आहे ती तशीच वाढत राहावी यासाठी ह्या उपाययोजना कायमस्वरूपी करणं आणि हे उत्पन्न वाढवणं हा साधारण मंदिराचं उत्पन्न वाढवणं हा यामागचा खरा उद्देश होता. मला असं वाटतं त्या पत्रामध्ये आम्ही पत्र पाहिलं जे आमच्या ट्रस्टी 8 ट्रस्टीने लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये हीच मागणी होती की ऑडिट ज्या वेळेला होईल ऑडिटर आम्हाला विचारण्यापूर्वी आपण हे शासनाला कळवावं की जी वाढलेली वाढ आहे ही वाढ आणि यापूर्वी जे कमी होत होते 1-2 वर्षापूर्वी हे का होत होते ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या एका पवित्र उद्देशानेच ह्या ट्रस्टीने ते पत्र लिहिलं होतं. खरं पाहिलं तर साधारणतः 2 वर्षापूर्वीचं हे वार्षिक उत्पन्न हे साधारण 114 कोटी होतं. आता ते 182 कोटी झालं. त्यामुळे राजसाहेब सुद्धा ज्या वेळेला त्यांना ही सद्य स्थिती कळेल त्यावेळेला या ट्रस्टीचं राजसाहेब सुद्धा कौतुक करतील अशा प्रकारचा माझा एक आम्हाला असं वाटतंय. या ठिकाणी एक प्रचंड मोठं काम आपण युती शासनाच्या वतीने करतोय. साधारणतः तो आराखडा येईल आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटनही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी केलं. मी राजसाहेबांना पत्र लिहिलं की साहेब इथे जे काही नवीन काही सुशोभीकरण होऊ पाहत आहे हे आम्हाला आपल्याला दाखवायचं आहे कारण राजसाहेब सुद्धा एक चांगले कलाकार आहेत. त्या उद्देशाने त्यांनाही पत्र दिलं. त्यामुळे मला असं वाटतं राजसाहेबांचा यामागचा उद्देश सिद्धिविनायक मंदिराला बदनाम न करता जे चांगलं काम केलंय आमच्या ट्रस्टीने त्यांना शाबासकी देणं पुरता असावं असं मला वाटतंय. याच्यामध्ये म्हणजे ह्या ज्या काही आम्ही उपाययोजना सांगितल्या जे लूप होल्स होते ते सांगितले. हे करत असताना आम्ही पोलिसांचा सुद्धा आधार घेतला आणि ज्या ज्या ठिकाणी पोलीस तक्रार करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी पोलीस तक्रार करून साधारण 9 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांना जामीन झाले. आणि मला असं वाटतं की कायदेशीररित्या जी ऍक्शन घेणं आवश्यक आहे ज्यांनी अनियमितता केली ते सगळ्या उपाययोजना आम्ही आजपर्यंत करत आलो. या ठिकाणी उपाययोजनापैकी इथे जे काही स्टॉल धारक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही अनियमितता होत होती. त्यांच्या बैठका घेऊन सांगितल्या. आमचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत काही सवयी लागलेल्या होत्या त्यांच्याही बैठका घेतल्या. कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. त्यामुळे मला असं वाटतं ही जी काही वाढ झाली हे श्रेय फक्त आमचंच आहे असं नाही. इथले कर्मचारी इथले सगळा जो काही स्टाफ आहे ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आम्ही सुधारणा केल्या सगळ्यामध्ये ज्या ज्या तक्रारी येतील त्या तक्रारीचा आधार घेऊन आम्ही त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्या तक्रारी करून मागच्या लोकांना बदनाम करणं हा काय आमचा कधीच उद्देश नव्हता. तो आजही नाही. ज्या त्यांच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी कमी करून हा कारभार कसा स्वच्छ करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो. मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे. मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो.